The human skeleton is made up of 206 bones articulated to each other. Without joints, various movements of the body would not be possible. A point where two or more bones are connected is called joint or articulation or arthrosis. Study of joints is called arthrology. Two bones are rigid. The ligaments that connect the bones forming a joint render a slight flexibility between the bones. Joints are classified based on degree of flexibility or movement they permit. Joints are of three types, namely fibrous joints, which are also known as synarthrosis, or immovable joints, cartilaginous or slightly movable joints, also called amphiarthrosis, and synovial or freely movable or diarthrotic type of joints. Degree of movement of joints in various parts of the body enables us to perform different types of movements. तर सांगितले आपल्या शरीरामध्ये 206 हाडं आहेत विच आर्टिक्युलेट विच म्हणजे ते एकमेकांपाशी संलग्न आहेत. ठीक आहे. विदाउट जॉईंट व्हेरियस मुवमेंट ऑफ द बॉडी वुड नॉट बी पॉसिबल. दोन हाडाच्या मध्ये हा जॉईंट असतो तो. ठीक आहे. आणि हा जॉईंट आहे म्हणून त्या हाडाची आपल्या हाताची हालचाल होत असते. जॉईंटलाच प्रॉब्लेम झाला तर अवघड होऊ शकते सगळं. ठीक आहे. म्हणजे आपले जे मुवमेंट आहे त्या पूर्ण पॉसिबल आहे ओनली ड्यू टू जॉईंट्स. ठीक आहे. दुसरी गोष्ट त्या आरएच्या व्हिडिओला आणि युरिक ऍसिडच्या व्हिडिओला कोण कोण कमेंट केले ते बघा. काल सांगितलं मी केलाय कमेंट केलाय. अ पॉइंट वेअर टू और मोर बोन्स आर कनेक्टेड इज कॉल्ड एज जॉइंट और आर्टिक्युलेशन. युजुअली जॉइंट हा शब्द आपण वापरतोय, आर्टिक्युलेशन हा शब्द वापरतो नाही. ठीक आहे. दोन्हीचा अर्थ एकच आहे. दोन हाडाला जोडणारा तो इज नॉन एज जॉइंट. ठीक आहे. और आर्थ्रोसिस. ठीक आहे. द वर्ड आर्थ्रोसिस इज नथिंग बट जॉइंट. कायम लक्षात ठेवा आपल्याला फक्त जॉइंट हा शब्द माहित असतो. पेपरला जर विचारला आर्थ्रोसिस, राईट डाऊन द टाइप ऑफ आर्थ्रोसिस, जॉइंटच लिहायचे. कळलं. राईट डाऊन द टाइप ऑफ आर्टिक्युलेशन, तुम्हाला जॉइंटच लिहायचे. आणि जॉइंट विचारलं तरी जॉइंट. हे थोडक्यात समान शब्द. कुठले कुठले? जॉइंट, जॉइंट, आर्टिक्युलेशन, आर्थ्रोसिस. म्हणा. Joint articulation arthrosis. Joint articulation arthrosis. Joint articulation arthrosis. Joint articulation arthrosis. Joint articulation. Study of bone is joint is known as arthrology. Logy, the word logy means logos and logos means to study. लॉजी जिथे शब्द आला बायोलॉजी. लॉजी म्हणजे काय? अभ्यास करणं. बायो म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग आता बायोच्या पण आत चालतोय. आर्थ्रोलॉजी म्हणजे काय? द वर्ड आर्थ्रो मीन्स जॉइंट. आर्थ्रोसिस म्हणजे जॉइंट. ठीक आहे. आर्थ्रोसिस वरून आपण काय घेतला? अर्ध घेतला आर्थ्रो. आणि आर्थ्रोला घेतला म्हणजे जॉइंट. आणि पुढे सिस म्हणजे द प्रोसेस. ओके. मग ह्या जॉइंटचाच अभ्यास करण्याची ब्रँच असते, त्याला म्हणायचं आर्थ्रोलॉजी. पुढे joints are classified on the degree or flexibility or movement of the permit. Joints are of three types, namely fibrous joint, which are also known as synarthrosis or immovable joints. म्हणजे फायब्रस, द वर्ड फायब्रस मीन फायब्रिन. फायब्रिन म्हणजे कठीणपणा देते आपल्या बॉडीला. काय करते? मग तो जॉईंट हलत काय? कठीण असलेला हलणार नाही. कळलं. फायब्रिन आणि इलॅस्टिन आपल्या शरीरात दोन घटक असतात. कुठले कुठले? फायब्रिन आणि इलॅस्टिन. जिथं घट्टपणा पाहिजे तिथं कोण असतोय? फायब्रिन. जिथं वाकणे असते, इलॅस्टिकपणा असतोय, लवचिकपणा असतोय, ते असते इलॅस्टिन. ठीक आहे. मला एक फायब्रस झालं म्हणजे कसं असणार आहे? ते टफ असणार आहे, रिजिड असणार आहे, तुमच्यासारखं असणार आहे. ते ऐकणारच नाही. काय पण म्हण जाणारच मी उद्या सिंहाकडे जाणार, परदेशी लोहाकडे जाणार आणि ढकलून घेणार कोणाकडे. बरोबर आहे की नाही? सेकंड पहिला कुठला होता हा? म्हणा. फायब्रस जॉइंट. फायब्रस जॉइंट. सेकंड आहे कार्टिलॅजिनस. कार्टिलॅजिनस. म्हणा. कार्टिलॅजिनस. कार्टिलॅजिनस. तिसरा आहे सायनोव्हियल. सायनोव्हियल. म्हणा. फायब्रस, फायब्रस, कार्टिलॅजिनस, कार्टिलॅजिनस, सायनोव्हियल. सायनोव्हियल. म्हणा पाच वेळा. फायब्रस, कार्टिलॅजिनस, सायनोव्हियल. फायब्रस, कार्टिलॅजिनस, सायनोव्हियल. फायब्रस, कार्टिलॅजिनस, सायनोव्हियल. फायब्रस, आता कसं कार्टिलॅजिनस, आहे? सायनोव्हियल. फायब्रस मी तुम्हाला सांगितलं
जास्त घट्ट असणार आहे, त्यामुळे त्याचे मोमेंट होणार नाही आहे. दुसरं कुठलं असणार आहे? कार्टिलेजिनस. पहिला सांगितलं तुम्हाला मी, बोन आणि कार्टिलेज मध्ये फरक सांगितलेला. कार्टिलेज वाकणार हाड म्हणजे कसं असणार आहे, जरा मोमेंट होणार आहे, पण हे पूर्ण हलणार नाही. काय म्हणलं मी, कळालं काय? हा. आणि तिसरं आहे सायनोव्हेल. सायनोव्हेल याचा अर्थ काय, तिथे पाणी असणार आहे. सायनोव्हेल फ्लुइड नावाचं एक पाणी आहे, म्हणजे तो पाणी असेल ते जास्त असणार. फॉर एक्झाम्पल आपले गुडघे गोल फिरतात ना आपले, म्हणजे कुठल्या पण दिशेला फिरायला, कारण सायनोव्हेल फ्लुइड आहे. आपल्या आजी काय होते, सायनोव्हेल मेम्ब्रेन संपते, तर पाणी सुद्धा संपलंय. कळलं मी काय म्हणलं? त्यामुळे ती मुवमेंट पाहिजे तेवढी त्यांची करता येत नाही. कळलं? गुडघ्यापाशी मुवमेंट आपली कसं आहे, पूर्ण आहे मुवमेंट, तुम्ही कुठं पण असं फिरू शकताय. दॅट इज द त्याच्यामध्ये असलेलं पाणी. समजा लागले? दॅट इज द सायनोव्हेल. कार्टिलेज म्हणजे काय, ठराविक प्रमाणापर्यंत त्यांची हालचाल होणार आहे. आणि फायब्रस म्हणजे काय, कठीण आहे. मग ऍक्च्युली जॉईंट हा कधी कठीण नसतो, पण हा आहे तसा. जॉईंट म्हणल्यावर काय व्हायला पाहिजे, मुवमेंट व्हायला पाहिजे. पण फायब्रस जॉईंटची कधी सुद्धा मुवमेंट होऊ शकत नाही. समजा लागले मी काय सांगायला होते, जरा हा ते होतं क्लासिफिकेशन ऑन डिग्री ऑफ मुवमेंट. मुवमेंटची डिग्री किती आहे, म्हणजे मुवमेंट किती प्रकार होणार आहे, एकदम कायच होणार नाही, थोडेफार होणार आहे आणि पूर्ण होणार. कळलं? पहिला टाइप कुठला होता, दुसरा कुठला आहे, कार्टिलेज, तिसरा कुठला आहे, सायनोव्हेल. कळलं? नोट्स तुमच्या असं येईल. डिग्री ऑफ मुवमेंट ऑफ जॉइंट. हा, Degree of movement of joint in various parts of the body enables us to perform different types of movements. Synarthrosis. In this joint, the articulating bones are held together by means of a fibrous and tough connective tissue so that there is no movement between them. Hence, it is called immovable or fixed type of synarthrotic joint. पहिला टाइप काय होता, सिनआर्थ्रोसिस. म्हणजे काय, फायब्रस जॉइंट असतो त्यामुळे त्याची हालचाल होत नाही, म्हणजे मुवमेंट होत नाही. मुवमेंट न होणं ह्याला इममुव्हेबल असं म्हणतात. त्याचप्रमाणे मुवमेंट होणार नाही ह्याला फिक्स्ड मुवमेंट असं सुद्धा म्हणतात, आणि म्हणजे सिनआर्थ्रोटिक जॉइंट असं सुद्धा म्हणतात. पुढे हा, Fibrous joints are further classified into types: sutures, syndesmosis, and gomphosis. Sutures. आता आपण काय केलं, पहिला जॉइंट बघितला कुठला, सिनआर्थ्रोसिस. त्याचे पण टाइप मध्ये बघायला लागलोय आपण. पहिला टाइप काय त्याचा, सुचर्स, सिंडेस्मोसिस, गोम्फोसिस. ठीक आहे, वाच. Sutures. It is composed of thin layer of a dense fibrous connective tissue. Sutures are found between the skull bones and allow for growth. They remain soft and loose till growth of brain is completed. On completion of growth, they tend to calcify. Sutures permit some modeling during childhood. Sutures are further classified into different types as shown in हळूहळू आपल्याकडे कुत्र मागे दिसत नाही, तो मागे मीच आहे. syndesmosis. परत वाच सगळं. Sutures. It is composed of thin layer of a dense fibrous connective tissue. Sutures are found between the skull bones and allow for growth. They remain soft आणि and थांब. हे तीन पद महत्वाचे कळाले, कळलं की मला फायब्रस म्हणतो. ठीक आहे, हे पूर्ण हालत नाही, हे जरा हालत नाही, हे पूर्ण हालत नाही. तीन प्रकार कळाले. मग आता ह्याचे परत काय होतात, तीन प्रकार पडतात. कुठले कुठले, पहिला होता सुचर्स, सुचर्स, दुसरा सिंडेस्मोसिस, तिसरा होता गोम्फोसिस. एवढं लक्षात आलं. पहिला बायोचा अभ्यास करत असताना आपल्या डोक्यात पहिल्यांदा एक चार्ट यायला पाहिजे. जॉईंट करतोय आपण, तर पहिला जॉईंटचे पहिला टाईप लगेच तीन आठवले पाहिजे. तीन मधला पहिला तीन आहे ते पहिला आठवले पाहिजे. मग कुठले ते आठवले पाहिजे, मग सब टाईप आठवले पाहिजे, आणि मग याच्या पुढची स्टेज प्रत्येकामध्ये थोडं दोन वाक्य यायला पाहिजे. मग सेकंड रिडिंगला तीन वाक्य यायला पाहिजे, थर्ड रिडिंगला चार यायला पाहिजे. ठीक आहे, दॅट इज द सेफ्टी. असं नाही करायचं सगळं एवढं येतं आणि इकडचं कायच येत नाही. काय म्हणलं मी, कळलं काय, वाचायचं सगळं घ्यायचं डीप, एक नाही वाक्य पाठ आहे सिनआर्थ्रोसिस बद्दल, सुचर्स बद्दल, आणि इकडचं काय एक वाक्य वाचलं नाही, असं तिला पाहिजे असतं. तसं पहिला धडाच्या नावावरून आपलं असं हे पाहिजे, फ्लो चार्ट डोक्यामध्ये यायला पाहिजे. कारण जसं आपण बोन म्हणलं की बोनचं कसं तुम्हाला पटपट आढळून आले, तसं पहिला ह्या प्रकारे. कारण बोन आणि जॉईंट दोघं भाऊ आहे. ठीक आहे,
मसल हा सावत्र भाऊ आहे. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं, विदाउट बोन देर इज नथिंग मसल, लाईफ इज नथिंग विदाउट फ्रेंड्स, मसल इज नथिंग विदाउट बोन. कारण मसल ही बोनवर आहे ना. कारण मग तुम्ही बोनच शिकला नाही, मसल कधी शिकणार तुम्ही? म्हणून पहिलं तुम्हाला काय शिकवले, समज तुम्ही काय शिकवले तर उगाच काय ते मधलं सोडलं नाही मी ते. तर एक सिस्टीम होती, सिस्टमॅटिक अभ्यास करा, ती सिस्टमॅटिक होती. असं कधीच करायचं नाही, जेवायला बसल्याने पहिला आमटी प्यायची, पहिला चपाती भाजी, मग नंतर सिस्टीम असते. नाहीतर पहिला नुसता भात संपवला, नुसती आमटीच खाल्लं, नुसतं लोणचं खाल्लं, असं नाही करायचं. कसं करतोय आपण चवीनं, तसा अभ्यास पण चवीनच करायचा. पहिला काय आहे ते पहिला खायचं, दुसरा काय ते दुसऱ्यांदा खायचं. ठीक आहे. सुचर, इट इज कंपोज्ड ऑफ थिन लेअर ऑफ डेन्स फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू. लगेच नाव ठेवायचं, डेन्स फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू. आता हे टॉपिक तुम्हाला यासाठी तुम्हाला पहिला टिश्यू हा चॅप्टर यायला पाहिजे. ठीक आहे, आणि मग तुम्हाला याच्यासाठी टाईप करत असतात. सुचर्स आर फॉर्म बिटवीन द स्कल बोन अँड अलाउज द ग्रोथ. मी तुम्हाला सांगितलं सुचरिंग, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल, टेम्पोरल, ह्याच्यामध्ये सुचर होते की फ्रंटल सुचर, इथलं सुचर काय होतं, ए लॅटरल इथं होतं, इथं कुठलं होतं, कोरोनल, विसरायचं नाही. हे कुठलं होतं, लॅटरल. हे कुठलं होतं, लॅम्ब्रोडल, विसरायचं. आणि कुठलं कुठलं, सजायडल कुठलं होतं, या दोन्हीची दोन पराठ्याच्या मध्ये होतं सजायडल. काल ते सुचर जे होतं इथनं आलता शब्द, आता काल तो पण जॉईंटच आहे ना. ह्या बोनला आणि ह्या बोनला जॉईंट करणारा म्हणजे सुचर, म्हणजे तो जॉईंट झाला ना. पण हे हलते का ते, तुम्ही हलवू दाखवा बघ, हललं चाललं काय, आपल्याला हालायला नको पाहिजे. आणि परमिट्स द ग्रोथ, हळूहळू काय होते, असं वाढत वाढत जाऊन पॅक होते. त्यामुळे त्यांनी सांगितलं इट इज फायब्रस, डेन्स फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. सुचर्स आर फॉर्म बिटवीन द स्कल, सांगितलं तुम्हाला मी. सुचरला तुम्हाला टाईप पण आता करता येते. कुठे गेलं, 16.34 कुठे, 16.34 दाखवलं बघा. टाइप्स ऑफ बट जॉइंट, स्काल्प जॉइंट, लॅप जॉइंट, सिरेट जॉइंट, सगळं सांगितलं, काही गरज नाही. Syndesmosis, it is present where there is greater distance between articulating bones. At such a location, fibrous connective tissue is arranged as a sheet of bundle, that is the distal tibiofibular ligament, interosseous membrane between the tibia and fibula, and that between the radius and ulna. काय सांगितले, दोन हाडाच्या मध्ये जिथं लईच जागा दिसायला लागल्या तिथे हे असतं. म्हणजे आपण काय सांगितलं बघा, इथं रेडियस होतं, इकडे अल्ना होतं, पण ती जागा झाली ना ती, तिथं मग काय करायचं, मग तिथे हे असते ते. कारण टिबिया आणि फिब्युला यांच्यामध्ये जागा आहे, तिथं हा असणार आहे. समजा लागेल का पाच सगळे बाउन्सर आहे, ज्यांना बाउन्सर आहे त्यांनी आधीच व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, ह्याच्यापेक्षा कोणी शिकू शकत नाही. Gomphosis. In this type of joint, projecting of the one bone fits into the socket provided by the other bone, that is the root of the teeth and socket of the jaw bones. म्हणजे काय, हे दात आहेत तुमचे, हे कशात बसल्यात, हिरडीमध्ये. हे जे जॉईंट आहे त्याला म्हणायचं गोम्फोसिस. कारण गोम्फोसिस नसतात तर आपल्याला दातच नसतील. कारण प्रत्येकाचे वेगवेगळे महत्व आहे. कारण मग तुमच्या आता लगेच लक्षात यायला पाहिजे, सुचर लक्षात आलं की हा पहिला तुम्हाला डोका आठवायला पाहिजे. तुम्हाला सिंडोस्मोसिस सांगितलं की तुम्हाला टिबिया फिब्युला रेडियस आठवायला पाहिजे. आणि गोम्फोसिस सांगितलं की तुम्हाला ती आठवली पाहिजे. समजलं मी काय सांगालो, हे बेसिक आयडिया द्या, त्यात काही वेगळं नाही. तर उदाहरण लिहून टाकायचं लगेच, खाली खाली खाली. काय अवघड आहे, मला एकदा आता joints, fibrous, cartilaginous, fibrous, suture, syndesmosis, gomphosis, desmosis, gomphosis, syndesmosis, gomphosis. ठीक आहे, पुढे चला. Cartilaginous or slightly movement, these are also called as एम्फिआर्थ्रो. एम्फी याचा अर्थ अर्धा. एम्फी म्हणजे आपण उभयचर, इकडं पण तिकडं पण. तसा हा कसा आहे, अर्धा आहे, दोघांच्या मधला आहे. हिची मुवमेंट होत्या काय, होत नाही. हिची मुवमेंट लय होत्या, हिच्या मधला आहे.
दोघांच्या मधला वेळ. कळलं? स्त्री पुरुष मधला कळलं नाही? हा, ठीक आहे. 6 हो 6 कळलं नाही? हा, good. तुम्ही हुशार आहात. हा, चला. असं सिरियस तोंड करून माझ्या लेक्चरला बसायचं होणार. जरी अभ्यास केला तर हसत शिकावं लागेल. ठीक आहे? अभ्यास जरी केला नसता रेग्युलर जरी केला असतो तर हसा की आता हसल्याशिवाय काही उपयोग नाही हो. कळलं काय? हसत शिका. आपलं बायो इथे चालू आहे, दुसरं कुठलंच नाही. हा, these joints are neither fixed nor fluid. तुम्हाला सांगितलं हे पण नाही ते पण नाही, ते मधले पहिला सांगितलं मी. Articulating bones are held together by hyaline or fibrocartilage. They are further classified into synchondrosis and symphysis. क्लियर बा? कोणतं लिहिले कोण लिहिले? ते स्पेलिंग बघून चुकायला नको. ठीक आहे? सिनकॉन्ड्रोसिस भारीचं नाव कोणाच्या पप्पा नाहीत म्हणजे तुम्हाला जरा बाकीच्या तुमच्या मदतीनं तर विचारायचं काय झालं तुमच्या क्लासमध्ये कुठं पण झालं म्हणजे त्याला बडबडायचं झालं असं म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो त्याचा रिमूव्ह. कुठल्या क्लासचे करून झालाय आपण लई मागं नाही ना विचारलाय विचारायचं जरा मग येऊ रेशो वाटते एवढं तरी इथले विचारा ना म्हणजे आपण लई मागं व्हायला नको आपला सिलेबस लईच मागं राहायला नको एवढं अपेक्षा क्लास म्हणा सिनकॉन्ड्रोसिस सिम्फायसिस म्हणा एकदा Synchondrosis, symphysis, synchondrosis, symphysis, synchondrosis, symphysis. Two bones are held together by hyaline cartilage. आता हे कार्टिलेजचे प्रकार आहेत हे तुम्हाला पुढे बघायला पहिल्यांदा तुम्ही टॉपिक आज घरात जावा आणि काय वाचा टॉपिक टिश्यू चॅप्टर वाचा मग तुम्हाला हे हायलाइन कार्टिलेज फायब्रो कार्टिलेज इलॅस्टिन फायब्रिन बाकी गोष्टी तुम्हाला हे काय म्हणायचं मसलचे 3 टाईप असतात पहिल्यांदा ते कळतील त्याच्यामध्ये काय काय असते सगळं कळत जाईल तुम्हाला कळलं इपिथेलियल टिश्यू कनेक्टिव्ह टिश्यू आणि कुठलं असते मस्क्युलर टिश्यू चौथा नर्व्हस 4 टिश्यू असतात मग त्याच्या खाली तुम्हाला जरा कळलं ते कळलं तर 2 bones are held together by hyaline cartilage नावाचं तुम्हाला hyaline तिथे येणार तुम्हाला they provide for the elongation or bone growth or competition of the growth or in the adult the joints are get ossified. For example, epiphyseal plate found between the epiphysis and diaphysis of the long bone rib and sternum junction. आता हे हाड आहे त्या हाडामधले 2 पार्ट जोडण्यासाठी असतात. आता काय म्हणतो बघा जे लॉंग बोन आहे फॉर एक्झाम्पल हा काय आहे फिमर आहे हा कोण आहे काल ह्यांच्यामध्ये जॉईंट हे करण्यासाठी हा असतो म्हणजे ह्यांचे 2 पार्ट जोडण्यासाठी हा असतो कळलं हा मोठा होत असतो मांडीचं हाड आपलं मोठं असते जेवढं मांडीचं हाड मोठं तेवढं उंची जास्त असते कळलं तुमची उंची ही मांडीच्या हाडावरून तोडली असते ओके symphysis is this type of joint. A broad flat disc of fibrocartilage connect 2 bones that occur in the midline of the body. One example of this is the pelvic girdle असेल बघा intervertebral disc gives another example. Intervertebral disc म्हणजे काय दोन आपल्या मणक्याच्या मध्ये जी हे असत्या डिस्क असत्या ती ह्याच्यापासून तयार केली असते कळलं symphysis उदाहरण लक्षात ठेवायचं लई आत डीप नको पहिला मेन त्याचे उदाहरण सब टाईप आणि त्याचं प्रत्येकाचं एक उदाहरण कुठं कुठं आहे एवढं लक्षात ठेवा बाकी काय करू नका मग पुढच्या रिव्हिजनला जरा असं डीप जा हा तर लास्ट वाचा Synovial joints or freely movable joints. They are also called as diarthrosis. डायआर्थोसिस म्हणजे दोन्ही साईडला फिरणार हा कसा होता अँफिबियन दोघांच्या मधला होता आणि हा कसा होता तुमच्यासारखा होता किती बोंबल हलणार नाही ठीक आहे हा डायआर्थोसिस It is characterized by presence of a space called a synovial cavity between the articulating bones that allow free movement at the joint. Articulating surfaces of bones at a synovial joint are covered by a layer of hyaline cartilage.
such that the articulating bones do not touch each other. The synovial cavity is lined by a synovial membrane that secretes synovial fluid. A fibrous capsule surrounds the synovial joint. परत असं They are also called as diarthrosis. It is characterized by presence of space called the synovial cavity. सायनोवियल कॅव्हिटी बिटवीन द आर्टिक्युलेटिंग बोन. सायनोवियल कॅव्हिटी म्हणजे काय? डायग्राम बघा. सायनोवियल कॅव्हिटी कुठे आहे? 16.38 मध्ये बघा. सायनोवियल कॅव्हिटी तो आपल्याला बघितला दोन हाडांच्या मध्ये जी जागा दिसायला लागल्या त्याला कॅव्हिटी. कॅव्हिटी ह्याचा अर्थ काय? माझ्या दातामध्ये कॅव्हिटी झाल्या म्हणजे काय? खड्डा पडलाय. काल हे दोन हाडाच्या मध्ये जो खड्डा आहे त्याला आपण कॅव्हिटी असं म्हणलं. सायनोवियल कॅव्हिटी. पुढे काय? Articulating surfaces of bones at a synovial joint are covered by a layer of hyaline cartilage, such that the articulating bones do not touch each other. The synovial cavity is lined by a synovial membrane that secretes synovial fluid. आता बघ काय काय याच्यामध्ये सहज लक्ष द्या. सायनोवियल कॅव्हिटी म्हणजे काय? हे वरचं एक हाड आहे, ठीक आहे. हे खालचं एक हाड आहे म्हणजे आपण काय बघूयात. हा फिमर आहे आणि इथं हा टिबिया आहे. फिमर टिबिया आहे, ठीक आहे. मग आपल्याला ही असते लिगामेंट. कोण असते ही? दोन बोनला जोडते तर आपण लिगामेंट असं म्हणत असतो. काल ही लिगामेंट झाली. आता ही लिगामेंट नंतर काय झालं त्याने काय सांगितलंय? ह्या दोन आर्टिक्युलेटिंग सरफेसच्या वर पेन लाल पेन नाही का? काय बोललं? जा बघू जा. पॉज कर. सायनोवियल कॅव्हिटी ह्याच्यामध्ये आली. त्यातलं सायनोवियल कॅव्हिटी. ठीक आहे. मग हे काय होईल? तुम्ही असं हे केला हे हाड याच्यावर घासल की मग इंजुरी होईल या दोन्ही हाडाला. म्हणून ह्याच्यावर असं एक कवरिंग आहे. त्याला म्हणायचं हायलाइन कार्टिलेज. कुठलं कार्टिलेज? हायलाइन कार्टिलेज. दोन्हीवर पण आहे. बरोबर का? नाव हायलाइन कार्टिलेज दिले का? तेच दिले का? हायलाइन कार्टिलेज. कळलं? आणि हे जे साईडचं होतं सायनोवियल मेम्ब्रेन ह्यात पण काळं झाले लाल नाही. हे काय आहे? सायनोवियल मेम्ब्रेन. ओके. आता हे सायनोवियल मेम्ब्रेन काय करते? असं पाणी तयार करते. कळलं? आणि ह्याला म्हणायचं सायनोवियल फ्लुइड. कळलं का? नाही अजून काय? दोन हाडाच्या वर कोण होतं? कार्टिलेज. कार्टिलेज साईडला काय होतं? एक मेम्ब्रेन होता त्याला म्हणायचं सायनोवियल मेम्ब्रेन. सायनोवियल मेम्ब्रेन काय केलं? पाणी तयार केलं त्याला म्हणलं सायनोवियल फ्लुइड. काय अवघड आहे? परत सांगतो तुम्हाला मी. हा ह्या मेम्ब्रेनमुळे काय तयार झालं होतं? ही कॅव्हिटी तयार झाली. हे जर मेम्ब्रेनच नसतं तर मग ते जागा मोकळी तिथे राहिलीच नसती. बरोबर आहे? हा पहिला मेम्ब्रेन सांगायचा. त्याला सायनोवियल मेम्ब्रेन. त्यामुळे कोण तयार झाली? सायनोवियल कॅव्हिटी. सायनोवियल मेम्ब्रेन काय तयार केलं? पाणी तयार केलं त्याला ओतलं त्याला म्हणलं सायनोवियल फ्लुइड. नाव का सायनोवियल? सायनोवियल जॉइंट आहे म्हणून शेवटी नाव सायनोवियल दिले. काय अवघड आहे? नाही. आणि दोन हाडा एकमेकाला घासू नये म्हणून काय होतं? हायलाइन कार्टिलेज. एवढंच एकदम महत्वाचं होतं. त्या कार्टिलेजला आर्टिक्युलर कार्टिलेज असं म्हणतात. आर्टिक्युलर म्हणजे दोन जॉइंट तयार करणारे म्हणून त्याला आर्टिक्युलर कार्टिलेज म्हणतात. काय अवघड आहे आता? फायब्रस लेअर आणि सायनोवियल मेम्ब्रेन मिळून आर्टिक्युलर कॅप्सूल म्हणतात त्याला. या दोन्हीला एकत्र हे निळं आणि लाल याला एकत्र येऊन आर्टिक्युलर कॅप्सूल असं म्हणतात. कळलं? कॅप्सूल म्हणजे कवरिंग तयार ना ते.
ठीक आहे, पुढं. It reduces friction during movement and helps to absorb shock. Synovial थांब पहिले 5 वेळा म्हणू दे सगळे. म्हणा हे शब्द. Synovial membrane, synovial cavity, synovial fluid, hyaline cartilage. Synovial membrane, synovial cavity, synovial fluid, hyaline cartilage. Synovial cavity, synovial membrane, synovial fluid, hyaline cartilage. Synovial cavity, synovial membrane, synovial fluid. आता मग काय झालं, हे पाणी जरी कमी झालं तर एकमेकाला जरासं घर्षण होणार आणि जर मी हे कार्टिलेज खराब झालं तर मग पूर्णच घर्षण होणार, बरोबर आहे. म्हातारपणात आपलं काय होतं, हे पाणी पण संपते आणि कार्टिलेज पण वीक होते. कळालं, म्हणून कट कट असा आवाज येतो. समजलं. मग त्यासाठी काय कॉन्टॅक्ट सिद्ध करायला होत की नाही, एकच उपाय, सगळ्यावरचा फायनल उपाय काय. मग हे जर परत तयार होतं का, अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी हे परत तयार होत नाही. अकॉर्डिंग टू होमिओपॅथी, अकॉर्डिंग टू आयुर्वेदा हे परत तयार होऊ शकतं. कळलं. ॲलोपॅथी हॅज लिमिटेड स्कोप. एवढं थांबवलं असं, एवढं सांग. त्यामुळे बॅलन्स व्हा, बॅलन्स करायला शिका. ओके, आयुष्यात बॅलन्स फार महत्त्वाचं आहे. Synovial fluid is a clear, viscous, straw-colored fluid similar to the lymph. आता सगळ्यात म्हणजे तुम्हाला सांगितलं की लिंफ सारखं दिसतंय, मग तुम्हाला पहिला प्रश्न हा पाहिजे, व्हॉट लिंफ सारखं आहे म्हणजे लिंफ काय, व्हॉट इज द लिंफ. लिंफ फ्लुइड the concept from which unclear आहे. सर्क्युलेशनचा प्रश्न शिकलाय. व्हॉट इज द लिंफ. ब्लड विदाउट आरबीसी इज लिम्फ. कळलं काय त्याच्या आईला. ब्लड विदाउट आरबीसी इज नोन एज. ओके, त्यासाठी वेगळी सिस्टीम असते, लिम्फॅटिक सिस्टीम. विकारचोट लोकांना तुम्ही व्यायाम का करताय माहिती आहे तुम्हाला, हे लिम्फ परत हृदयाकडे येण्यासाठी. बरोबर मी काय म्हणाले, किती टक्के रक्त हे लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये असते. लिम्फॅटिक सिस्टीम आणि सर्क्युलर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आर द सावत्र भाऊ ऑफ इच अदर. काय म्हणलो, सिमिलर आहेत ते, फक्त रक्तामध्ये तुम्ही ना जखम झाल्या झाल्या रक्त यायचं थांबते, नंतर पाणी येते, दॅट इज द लिम्फ. कळलं मी काय म्हणलो ते. जरा डोक्याने अभ्यास करा. जखम झाल्यानंतर पाणी कधी आले काय असेल, that is the lymph. That it does not contain the RBC. It contains tremendous amount of lymphocytes. It contains tremendous amount of WBCs. Okay? म्हणून ती हील करायला तिथं जखमेला वाळायला येत असते, उगाच येत नसते, त्याला काही वेगळा नाही. कळलं. मग ह्याची एक वेगळी सिस्टीम आहे बॉडीमध्ये. कोणाला माहिती आहे किती टक्के रक्त आपल्या हे लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये असते. हा तर बघा, बघ जरा तुम्हाला असं काही शिकणार ना तुम्ही. लिम्फॅटिक सिस्टीम बघा ते, मला वाक्य पाहिजे किती टक्के रक्त बचत आहे ते. हा नको आहे मला सेंटेन्स बघून जातो, वाटतंय नको आहे मला. वही काढा, पुस्तक काढा, काय पण काढा सांगा, किंवा मोबाईल काढा, काही काढा. अभ्यास असा करायचा असतो. कारण एकदा ते कळालं नाही तिथं मागच लागायचं. शरू अभ्यास असा अभ्यास करायचा. कळालं, एखादा शब्द कळाला नाही ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तिच्या मागे जायचं. मग तुम्हाला 22 वाक्य सांगू वाट शक्यच नाही. लिम्फोसाइट नको मला. लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये आपलं रक्त किती असते, आपल्या अंगामध्ये रक्त किती असते, 5 लिटर असते. त्यातलं लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये किती असते. मोबाईल ना तुमच्याकडे काढा की मोबाईल. माझा पण आकडा चुकणार म्हणून बघ प्रॉपर हे करायचं. हा तुम्हाला तिथे लिहिलं नाही. आम्हाला प्रश्न पडला होता.
lymphatic system does not contain whole blood. Instead of circulating lymph, a clear to yellowish fluid delivered from the blood plasma every day. Roughly 20 liters of plasma filtered out of the bloodstream into the bodily tissue. About 70 liters are reabsorbed, leaving behind 2 to 3 liters to the circulate through the lymphatic system as lymph per day. घरातून पर्यंत वाचत मला प्रॉपर कळेल. काल पण लिम्फॅटिक सिस्टीम हा एक वेगळा भाग असतोय. लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये लिम्फॅटिक ऑर्गन असतात. काल स्प्लीन इज द लार्जेस्ट लिम्फॅटिक ऑर्गन. असे कुठे सेंटेन्स गेला असेल. टॉन्सिल्स आर द लिम्फॅटिक ऑर्गन. लिम्फॅटिक वेसल वेगळा असतात. काल घराचा जो लिम्फ वाचत मला प्रॉपर कळेल. एवढा विषय कुठे निघाला तर लिम्फचा कुठला विषय निघाला तर लिम्फचा हा सायनोइड फ्लुइड लिम्फ सारखं असतं. ठीक आहे. मग तुम्हाला लिम्फच माहित नाही मग काय करणार. It is viscous due to hyaluronic acid. What is viscous? चिकट. ठीक आहे. कशामुळे असते मग ते विस्कस चिकट हायल्युरोनिक नावाचं ऍसिड आपल्या ह्याच्यात असते. द फ्लुइड ऑल्सो कंटेन न्यूट्रिएंट. त्यात चांगले घटक असतात. म्युकस असतं. फॅगोसायटिक सेल टू रिमूव्ह मायक्रोब्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. फॅगोसायटिक सेल टू रिमूव्ह मायक्रोब्स. तर जंतू मारायचं कामच लिंफ करत असते. मग हे कसं काय म्हणजे तेच काम करणार आहे. साधी गोष्ट आहे. सायनोइड फ्लुइड केमिस्ट्री कोणाचा आहे किती वाजता आहे. सायनोइड फ्लुइड लुब्रिकेट द जॉइंट. ह्या पाण्यामुळे काय होतं लुब्रिकेशन होते. लुब्रिकेशन म्हणजे काय होते ते सगळं लुब्रिकंट म्हणजे काय घर्षण टाळणार. सायकलच्या आपण चाकात आपण लुब्रिकंट टाकतो तेल टाकतो म्हणजे काय कर कर आवाज येऊ नये. दॅट इज द लुब्रिकंट. ऍब्सॉर्ब शॉक. शॉक म्हणजे हा इलेक्ट्रिक शॉक नाही. धरलं मारलं तुम्हाला तरी ते त्याच्याकडून पोचून येईल त्याच्या वेव्स त्याला आपण शॉक ॲब्सॉर्ब म्हणतो. nourishes the hyaline cartilage and removes the waste material from the hyaline cartilage cell. Phagocytic आता काय किती सांगायचं. Phagocytic cell destroy microbial and cellular debris for wear and tear of the joints. The joint is immovable for a while. The silent fluid becomes viscous and as the joint movements start, it becomes less viscous. काय सांगितले इफ द जॉइंट इमोवेबल फॉर अ व्हाईल. तुम्ही जर बराच वेळ जर मोमेंट केला नाही सायनोइड फ्लुइड काय होते आणि जर घट्ट होते कम विस्कस. आणि जसं तुम्ही मोमेंट चालू करताय तसं ते परत पातळ व्हायला चालू होते. पातळ म्हणजे लेस विस्कस. द जॉइंट इज प्रोव्हाइडेड विथ द कॅप्सुलर लिगामेंट. हे साइडची जी लिगामेंट होती ही कॅप्सूल तयार झालं म्हणून कॅप्सुलर लिगामेंट असं म्हणतात. and it is made up by the elastic fiber. मगाशी म्हणलं तुम्हाला फायबर आणि इलास्टिक जास्त मोमेंट करते म्हणून झालं इथं इलास्टिक. कळलं. हे कसं होतं फायबरस. हे कसं आहे इलास्टिक असते. कळलं. आणि हे कसं आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. जरा अवघड आहे तुमचं. तुम्हाला सगळं कळतंय मी विचारलेलं सोडून तुम्हाला सगळं येतं. There are various types of synovial joint, but each one of the synovial joint shows above mentioned components. किती जॉइंट आहे प्रकारचे 4 का 5 असतात. हा कोण लिहिते हे का सर्व लिहिते चल पटकन. पहिलं पिवोट जॉइंट, सेकंडली बॉल अँड सॉकेट जॉइंट, तिसरंली हिंज जॉइंट, चौथली कॉन्डिलाइट जॉइंट, पाचवली ग्लाइडिंग जॉइंट, सहावली सॅडल जॉइंट. अशी 6 आहेत. एक नाही 6 आहेत. मग तुम्हाला नावच पाठ झालं आता काय येईल काय हो पहिलं नाव पाठ करायचं. दुसऱ्यांदा पाठ काय करायचं त्याची उदाहरणं पाठ करायचं. मग तिसऱ्यांदा करून वाटलं तर आता काय काय त्याला करायचं. आता हे 6 जे आहेत ह्या 6च्या मध्ये सगळे कंपोनंट आहेत. इलास्टिक फायबर आहे काल बाकी ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत. सगळ्या म्हणजे कुठल्या हो हे सगळे सायनोव्हियल कॅव्हिटी, सायनोव्हियल मेम्ब्रेन, कॅप्सुलर लिगामेंट, त्यानंतर सायनोव्हियल फ्लुइड, सायनोव्हियल मेम्ब्रेन सगळं काल. पण प्रत्येकाची रचना वगैरे वेगवेगळी आहे. म्हणा पहिलं पिवोट जॉइंट, बॉल अँड सॉकेट जॉइंट, हिंज जॉइंट, कॉन्डिलाइट जॉइंट, ग्लाइडिंग जॉइंट, सॅडल जॉइंट, म्हणा सगळं. ball and socket joint, hinge joint, saddle joint.
Pivot joint here is a rounded or a pointed surface of one bone articulating with the ring or partially by the another bone of partially ligament. Rotation of the one bone possibly पहिले आपण दोन बोन बघितलेले व्हर्टिब्रे. पहिला होता ॲटलास, दुसरा होता ॲक्सिस. ह्या दोघांमध्ये जो जॉईंट असतोय त्याला पिव्होट जॉईंट असं म्हणतात. उदाहरण कळालं? कुठला? ॲटलास आणि ॲक्सिस मधला असलेला जॉईंट पिव्होट आहे. दुसरा कुठला आहे? बॉल अँड सॉकेट. नावावरूनच आहे, एक बॉल असणार आहे, दुसरा सॉकेट असणार आहे. ह्यांच्यामुळे म्हणतो तो बॉल अँड सॉकेट. बॉल आहे इथं, हा सॉकेट आहे. बॉल अँड सॉकेट मध्ये इथला जॉईंट. ओके, जरा जरा इथं बॉल आहे, हे सॉकेट आहे, इथं बॉल आहे, म्हणजे हा बॉल अँड सॉकेट जॉईंट. काय अवघड आहे? हा, शोल्डर अँड हिप जॉईंट आर द एक्झाम्पल ऑफ द बॉल अँड सॉकेट जॉईंट. कळलं? हिंज जॉईंट. हिंज जॉईंट म्हणजे काय? हिंज म्हणजे बॉल अँड सॉकेट सारखेच असणार आहे. आता एक बघा जरा असं, बॉल अँड सॉकेट मध्ये कसं असणार आहे? हा बॉल पूर्ण कव्हर केलेला असणार आहे. कोण? ह्या काय म्हणायचं, सॉकेटनं. आणि हिंज मध्ये काय असते? असं अर्ध कव्हर केलं असते. कारण जसं की हा इथला जण, कळलं? हे इथलं जे गोल आहे ह्याचा ह्या सॉकेटनं पूर्ण कव्हर केलेलं आहे, असं त्याला अर्धवट सोडलेलं आहे, त्याला म्हणायचं हिंज जॉईंट. कळलं मी काय म्हणालोय? म्हणजे दोघं जरा जरा सेम आहेत. तो उदाहरण सांगितलं बघा, एल्बो अँड नी जॉईंट. कळलं काय? नी आणि एल्बो म्हणजे पहिला जॉईंट कुठला लक्षात ठेवला आपण? बॉल अँड सॉकेट म्हणजे इथला मोठा जॉईंट, इथला पण मोठा. दुसरा छोटा, दुसरा छोटा, ह्याला म्हणलं हिंज. हिंज कळलं? ह्याला म्हणायचं एल्बो, ह्याला म्हणायचं नी. कळलं? एल्बो अँड नी जॉईंट आर द एक्झाम्पल ऑफ हिंज जॉईंट. ठीक आहे. त्यानंतर कॉन्डिलॉइड जॉईंट, मेटाकार्पोफॅलेंजियल जॉईंट म्हणजे कुठलं? कार्पल, मग मेटाकार्पल. कळलं? म्हणजे कार्पल कुठं आलो? हातामध्ये. म्हणजे पहिला वेग घेतला, दुसरा येतो, तिसरा इथं असणार आहे. नावाप्रमाणे सिस्टमने दिलं सगळं स्टेट बोर्डला. मेटाकार्पोफॅलेंजियल जॉईंट म्हणजे मेटाकार्पल बोन आणि फॅलेंजियल मध्ये असलेला मेटाकार्पोफॅलेंजियल. नंतर ग्लायडिंग जॉईंट, इंटरकार्पल जॉईंट और इंटरटार्सल म्हणजे इथल्या दोघांच्या मध्ये. हे पहिला कुठला होता? बॉल अँड सॉकेट. हा कुठला झाला? हिंज जॉईंट. हा कुठला झाला? मेटाकार्पोफॅलेंजियल झाला. आता बोटातला कुठला झाला? ग्लायडिंग जॉईंट. कळलं? कोणी नाही घेतलं, तो सिस्टमॅटिक सोपं घेतलं ते. म्हणा बॉल अँड सॉकेट, हिंज जॉईंट, मेटाकार्पोफॅलेंजियल जॉईंट, ग्लायडिंग जॉईंट. सोपं आहे ना? एक लक्षात ठेवलं की ते दुसऱ्या वेळेला सिस्टमॅटिक लक्षात राहते. आता पुढचा कुठला? सॅडल जॉईंट. कार्पो मेटाकार्पल, सॉरी हे जरा हे इथलं धरलं त्याने, ते नंतर बघा तुम्ही, सोडून द्या. सॅडलला झालं वाटतं. हां, बंद कर. उद्या